पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरून गोदामाईच्या काठावरून ही पत्रवारी आली आहे आणि गोदामाईने सांगितलं पत्रवारी करता करता पडदा काही उघडला जाणार नाही, पडद्याच्या बाहेरच दार उघड दार उघड. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये आदेश बांदेकरांच्या साक्षीने तुम्ही पत्र दिलं होतं आणि त्या पत्रानंतर उज्ज्वला ताईंकडून संध्या वहिनींकडे सुवर्ण महोत्सव वर्षाची कार्यकिर्दी आले. अहो सुरुवातच अशी झाली, संगमनेर इथे पहिली सहल आणि त्यानंतर जो संगम सुरू झाला तर गोदामाईने सांगितलं अरुणा वरुणा गोदामाईच्या काठावरून ही पत्रवारी आहे. गोदामाई कार्यक्रमात आले पण गोदामाईचं पत्र गोदावरीच्या काठावरच विसरले. आम्ही त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथांच्या वारीला गेलो होतो. गोदामाईला त्र्यंबकेश्वरचं वारीचं महत्व आणि तिथलं वृत्तांत सांगत होतो. पण तिथे कळालं की गोदामाई संध्या वहिनींनी आमंत्रण दिलं, ओ फिर कभी आते नाही. ह्या नाटकामध्ये गोदामाई मंत्रमुग्ध झाले आणि इथे आल्यानंतर हा नाशिकचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला तो इतिहास असा असेल, 12 वर्षापूर्वी ह्याच महाकवी कालिदास कला मंदिरात महाराष्ट्राची माय सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते बापू आपण लाडशाकी वाणी समाजाची वास्तव दर्शिकेचं प्रकाशन केलं होतं. शनी पौर्णिमा झाली आणि त्यानंतर त्या पौर्णिमेच्या पर्व कालामध्ये ते पुस्तक प्रकाशन होतं. त्यावेळेला सिंधुताई आपल्या मनोगतात बोलल्या होत्या, सामाजिकतेचा वसा फार अवघड असतो. राजेश, तुझ्या पाठीशी संधी आहे म्हणून तू उंच भरारी घेऊ शकतो. पण आज स्वर्गीय दरबारामध्ये हा सर्व कार्यक्रम सिंधुताई, प्राचार्य डॉक्टर सुरेश मेने, ताईंचे वडील पांडुरंग आणि बापूंचे वडील वसंतराव हा स्वर्गीय दरबारातून कार्यक्रम बघताय आणि सिंधुताई सांगतायत, वा रे क्या जोडी है. संध्या वहिनींनी तेव्हा साथ दिली आणि आज संध्या वहिनींच्या अध्यक्षतेखाली राजेश बापू साथ देत आहे. हा ऐतिहासिक सोनेरी क्षण कालिदास याआधी आम्ही भरताना पाहिलेला आहे. पण आजचा कालिदास असा आहे, एकही शेजारी पुरुष नाही, फक्त महिलाच महिला. हा
नाशिकच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरात लिहिला गेलेला क्षण. ही अभिनंदनाची पत्रवारी घेण्यासाठी मी संध्याताईंना आणि राजेशजींना व्यासपीठावर बोलवतो. खरं तर पडदा जो उघडला असता तर सर्व कार्यकारिणीच्या महिलांना रिंगण करून संध्याताईंनाच आतमध्ये उभं करून रिंगणवारीत ही पत्रवारी द्यायची इच्छा होते. पण पडदा काही उघडला जाणार नाही, पण पत्र तर द्यायचं आहे. मी सर्व उपस्थित महिलांना अशी विनंती करतो की आपण आपल्या जागेवरती उभं राहून आणि परत माऊली माऊलीच्या गीतावरती ही पत्रवारी देऊया. कालिदास मध्ये प्रवेश करताना मनोगत आहे, शब्दापलीकडचा शब्द, मग पत्रवारीचं काम काय. पण ही अभिनंदनाची पत्रवारी आहे. भ्रमणध्वनीच्या काळामध्ये पत्र लिहिणारी माणसं आणि पत्राची वाट पाहणारी माणसं दोघे नाही. पण गोदामाईने सांगितलं, जे खणखणीत कार्य करतात त्यांना आपल्या भावनेचं पत्र जाऊ द्यावं, त्यांच्या पाठीवरती शब्बासकीची पत्रवारी देऊ द्यावी. गोदामाईच्या अंतरंगात आत्मनिर्भर महिला ज्या वेळेला शिलाई मशीन घेत होत्या त्यावेळेला कवी कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. ताई, तुम्ही त्यांच्याकडे पाहून म्हणत होता, ओळखलत का, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका सखींनो, तुमचा कणा स्वयंभू आणि ताट राहावा याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. इतकं सुंदर कार्य तुम्ही केलेलं आहे. आज ज्या आत्मनिर्भरता ज्या महिला असतील त्यांना तुम्ही उभं केलं आणि तुमच्या सोबतच्या कार्यकारिणीला नजर दिली. आपलं आयुष्य जगता जगता आजूबाजूला पण बघत चला, ज्यांचं कोणी नाही त्यांचं होण्यात मजा आहे. महाकाली, महालक्ष्मी, महाराज राजराजेश्वरी, आई साहेब सोळा कुल स्वामिनी माता की जय. एकदा तुमच्याकडे पाहताना गिरनार भिडीसह गोदामाई कुठेतरी बसलेली आहे, बडोद्याची माती आहे, विश्वमैत्री नदी इथे पाहताय आणि 16 कुल स्वामिनीचा वावर इथे होत आहे. आणि तिला सुद्धा अभिमान वाटतोय की माझ्या भक्तांनी आज काय सुंदर कार्यक्रम केला. संगमनेर पासून सुरू झालेला कार्यक्रम हळदी कुंकाचा सुवर्णमय संगम होतोय. याच्यासारखा आनंद नाही. एकदा आपल्या जागेवरती उभं राहून टाळ्यांची सलामी देऊन हे गोदामा